नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो, स्वातीज हॅपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज मी आपल्यासमोर वाळवणाची तिसरी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे तांदळाच्या पिठापासून वाळवणाच्या चकल्या। ही अतिशय सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की करून पहा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर स्वातीज हॅपी किचन या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया। येथे मी अर्धा किलो तांदळाचे पीठ घेतलेले आहे। हे तांदळाचे पीठ कसे तयार करायचे याचा सविस्तर व्हिडिओ मी कुरडईच्या रेसिपीमध्ये अपलोड केला आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तांदूळ 5 दिवस भिजवून नंतर वाळवून त्याचे पीठ करून हे पीठ मी या रेसिपीसाठी वापरलेले आहे। आता या पिठामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालायचे आहे व हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला सतत मिक्स करत राहायचे आहे। त्याचप्रमाणे त्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। पाणी आपल्याला अंदाजाने घ्यायचे आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे मिश्रण होईल इतपत पातळ आपल्याला ते करून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालत आहे। आता मी यामध्ये 1 चमचा तीळ टाकत आहे, यामुळे या चकल्यांना खूप छान स्वाद येतो। हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता पिठाचा थिकनेसपणा अशाच पद्धतीने तुम्हाला पीठ मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेले आहे। त्यानंतर मी येथे आता मी गॅसवर एक मोठे पातेले ठेवलेले आहे व त्यामध्ये पाव लिटर पाणी घातलेले आहे। पावशेर पिठासाठी पाव लिटर पाणी पुरेसे होते। आता हे मिक्स केलेले पीठ आपल्याला यामध्ये हळूहळू सोडायचे आहे व ते एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहे। पिठामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सतत आपल्याला हे पीठ हलवत राहायचे आहे। थोड्या वेळाने पीठ थोडे घट्ट होते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। पुन्हा आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित हलवायचे आहे, त्यातील सर्व गाठी फोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला अगदी एकसारखे व सतत हलवत राहायचे आहे। असे केल्याने चकल्या आपल्या खूपच छान होतात, पीठ छान शिजले जाते। पिठाचा कलर थोडा बदललेला आहे। आता या पातेल्यावरती प्लेट झाकून 5 मिनिटे मी वाफ काढून घेतलेली आहे। पिठाला छान वाफ आलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। तसेच पीठही थोडे घट्ट झालेले आहे। पुन्हा मी ते अगदी छान वरखाली करून घेत आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला या पिठावरती प्लेट झाकून घ्यायची आहे व पुन्हा 5 मिनिटे हे पीठ आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत। पिठाला छान वाफ आलेली आहे, तसेच पिठाचा कलरही बदललेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। पिठाला एक प्रकारची चकाकी आलेली आहे, पीठ ट्रान्सपरंट झालेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अशा वेळी आपले पीठ शिजले आहे असे समजावे। आता मी गॅस बंद करून यावरती प्लेट झाकून हे पीठ बाजूला ठेवणार आहे। आता चकल्या करण्यासाठी मी येथे अशा प्रकारचा साचा म्हणजे शेवगा घेतलेला आहे। यामध्ये मी चकलीची चकती घालत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अशा पद्धतीने चकलीची चकती आपण या साच्यामध्ये घातलेली आहे। आता आपल्याला यामध्ये जे आपण शिजवलेले पीठ आहे ते घालून घ्यायचे आहे। पीठ खूपच गरम आहे, त्यामुळे ते हाताला भाजू शकते। तुम्ही हात रुमाल येथे घेऊ शकताय, जेणेकरून हाताला भाजणार नाही। अशा पद्धतीने साचा मी पूर्णपणे पिठाने भरून घेतलेला आहे। पीठ खूपच गरम आहे म्हणून मी देखील हात रुमाल घेतलेला आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला साचा बंद करायचा आहे व एका ताटामध्ये मी प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे व अशा पद्धतीने मी येथे चकल्या करत आहे। मस्तच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय, अतिशय सुंदर अशा येथे चकल्या येत आहेत। ह्या चकल्या 1 ते 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी छान राहतात। त्याच पद्धतीने चवीला देखील ह्या खूप छान लागतात। आता मी आणखीन एकदा तुम्हाला चकल्या करून दाखवत आहे। अशा पद्धतीने साच्यामध्ये पीठ अगदी गच्च भरून घ्यायचे आहे। ताटावरती आपल्याला प्लॅस्टिकचा कागद अंथरून मगच त्यावरती आपल्याला चकल्या घालायच्या आहेत।
डायरेक्ट आपण ताटावरती चकल्या घातल्या तर त्या ताटाला चिकटून बसतात, त्यामुळे आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावरच या चकल्या घालायच्या आहेत। मस्तच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय, अतिशय सुंदर व गोल अशा चकल्या अगदी न तुटता इथे येत आहेत। अशा पद्धतीने इथे माझ्या सर्व चकल्या तयार करून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर अशा ह्या चकल्या इथे तयार झालेल्या आहेत। 5 ते 6 तास ह्या चकल्या मी वाळवलेल्या आहेत। आता या आपल्याला अशा पद्धतीने पलटी करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या दुसऱ्या बाजूने देखील अगदी छान वाळतील। व असे केल्यानंतर 3 ते 4 दिवस आपल्याला ह्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या 1 ते 2 वर्ष अगदी चांगल्या राहतील। अशा पद्धतीने मी या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। चला तर मग या चकल्या आता आपण तेलामध्ये तळून घेऊया। येथे तेल छान तापलेले आहे। मस्तच चकली फुलून अगदी दुप्पट झालेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अशा पद्धतीने काही चकल्या मी इथे तळत आहे। या चकल्या चवीला खूप छान लागतात, तसेच त्या तळल्यानंतर खूपच खुसखुशीत होतात। तुम्ही पाहू शकताय तळल्यानंतर ते अतिशय फुलून मोठ्या झालेल्या आहेत। अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन वाळवणाच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।